उद्या वाघनख महाराष्ट्रामध्ये आणणार असल्याचं कळतंय। लंडनहून आता साताऱ्यामध्ये ही वाघनख आणली जाणार आहेत। तर लंडनमधल्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या स्वतःच्या खासगी सुरक्षेमध्ये ही वाघनख साताऱ्यात येतील अशी माहिती आहे। विशेष विमानानं ही वाघनख साताऱ्यामध्ये दाखल होणार आहेत। तर 19 जुलै रोजी राज्य सरकारच्या वतीनं भव्य दिव्य अशा या सोहळ्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर ही वाघनख शिवाजी महाराजांनी वापरलेली नव्हती असा सुद्धा दावा काही लोकांनी करण्यात आलेला होता। मात्र तरी सुद्धा सरकारनं हा घाट घातल्यामुळे विरोधकांनी टीका केली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, काय अधिकची माहिती आहे? कसा या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय? काय अधिकची माहिती आहे? नक्कीच बहुचर्चित असणारी ही वाघनख आहे ती उद्या महाराष्ट्रामध्ये आहे ते दाखल होताना पाहायला मिळणार आहेत। आणि त्यानंतर 19 तारखेला खरं तर साताऱ्यामध्ये याचं भव्य प्रदर्शन आहे ते ठेवण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या सोहळ्याला असतील। आणि यानंतरून 3 महिने ही वाघनख आहे ती महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये फिरवली जाणार आहे। अगदी गणेश, मात्र ही वाघनख जी आहे ती महाराष्ट्रामध्ये येत आहे ती सरकारनं जो घाट घातलेला आहे त्या पार्श्वभूमीवर आता विरोधकांनी टीका केली आहे। सध्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विरोधक जे आहेत ते काय भूमिका घेतात तेही पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।